देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे देव आहे देव आहे आमच्या टोळीत हो चला देव मग एखादा म्हणेल मी 11वीला आहे 11वीला आणि 12वीला खातं कोण तुला काय कळत आहे कॉलेजला जाऊन आता शिका 11वीला गेला टॉन तू प्राध्यापकाची टिंगल करतो त्याला 1.5 लाख पेमेंट आहे तुला एकच अंडरपॅन्ट आहे म्हणून चिंता बिंता करायची नाही अभंगातले 2 मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद भजन मंडळवाले बाई सिटीवाले महिला पुरुष बचत गटाचे बाया अंगणवाडीच्या बाया सासरेला उपाशी मारणार बाया कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी बापली जो दाखवणार पुरी बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढं उद्या म्हणानं कोण मा नाव नाही घेतलं छायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं अहो सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे की या समाजाची सेवा करणारा कमांडो आज माझ्या कीर्तनात हे माझं सगळ्यात मोठं भाग्य हो आणि दुसरं भाग्य म्हणजे एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये एवढं सुंदर नियोजन केलंय खरंच कौतुक करावं तेवढं कमी तुमचं की एवढ्या पावसामध्ये सुद्धा एवढा पाऊस पडून सुद्धा एवढे बहुसंख्येने तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात मग तुझ्या आतापर्यंत झालं काय होतं आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही मग आता बंद करायचं कीर्तन चाल जायचं का किती वाजू सर 12 वाजू सर हे काय सकाळ लोक चालले होते काय हे काय सगळी तरुण मंडळी आणि खरं तर सप्ताह हा सगळ्या तरुण मंडळींसाठीच असतो आणि सप्त्यात पहिलं कौतुक त्या मंडळींचंच करावं तरुण मंडळींचं तरुण पोरांचं आणि तरुण पोरांनी एक वाक्य पाय पडून सांगतो माझं कीर्तन महाराज म्हणून कधीच ऐकायचं नाही महाराज मोरदे उलथू दे तिकडं महाराज कीर्तन संपल्यावर का महाराज गंजबाई हो पण सगळ्या तरुण पोरांना सांगतो माझं कीर्तन फक्त तुमचा मित्र म्हणून ऐका आणि माझ्या कीर्तनातलं तुम्ही एक जरी वाक्य घेतलं ना फक्त आमच्या टोळीत या एवढं लाटकवा हो म्हणून चिंता बिंता करायची नाही
विठाला विठाला आज कीर्तनाला घेतलेला अमोघ नामदेव महाराजांचा आहे म्हणून आणि सगळ्या आजच्या कीर्तनात सगळ्या मंडळींना सांगतो थोडं हसत जाऊ. काळ फार वाईट आहे, फार वाईट आहे. आणि असंच हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. अहो जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात प्युअर मोक्या माझ्याच्या. अहो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जे हळूच बोलतात लफडेबाज असतात. अहो जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुंगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतो. असंच हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. शेवटी आता शहरांमध्ये हास्य क्लब निघली. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा आपल्या आयुष्यातला अपमान म्हणजे आपल्याला कॅमेऱ्यावाला हास म्हणतो. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. ते आपल्याला म्हणते स्माईल आपण म्हणायचं हे नाही. ते नाही बरं, ते कॅमेरावाले नाही, ते नाही ते आपलेच. म्हणून एकदा सगळ्या मंडळींना धन्यवाद. थोडं हसत जा, आज असंच जावं. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून आजच्या कीर्तनात नामदेवराय नियम करतात काय देह जावो त्वारावो देहाने नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. अहो महाराज काळ फार वाईट आहे, सावध व्हा, सावध. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. 2च वर्षात 5 गोष्टी घडणार. नाही घडल्यात माल दिसन तिथं आणा. पहिली गोष्ट घडणार आहे, घरात माणसं राहणार, माणसंच राहणार. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर, घरात माणसं कुठे? अहो माणसानी 6 खोल्या बांधून ठेवल्या. झाड आहे कोणी? म्हातारी आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात येते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीत पाणी आणतो. डोकून पाहिला माणसाने. 10 वर्षापूर्वी खेड्यावर वाटेवर एक म्हातारी बसेला असायची आणि वाटेच्या खाली म्हैस असायची. तर आलेल्या पाहुण्याला चहा मिळत होता, म्हशीला पाणी मिळत होतं. आज काय 70% म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस माळवायच्या आत थोडंफार खाऊन झोपून घेतात, दिसतच नाही. वेळ पुढे आहे. मला आई बापांकडे पाहिला. सर्व्हिसवाल्यांच्या माग व्याप आहेत. सासऱ्याची बाय पाहिजे, थोरल्या मिळून बाळातपणी धाकटी मिळून परीक्षेला गेली, तिचा तपास लागाना म्हणजे काय निकालच घेऊन येते का काय करते ह्याच्या माग व्यापलंय. आणि खऱ्या देवाचे लोक पाया पडायला
महाराज माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली, इतकी पोरीला पोरगा पाहुणा आला पसंती झाली, त्या मुलीच्या बापाला म्हणलं तुमचं फायनल झालं ना, तर तो काय म्हणला माहिती का, घर चांगलं आहे हो, पण त्याला 3 भाऊ आहे, पोरगी एकाला द्यायची तिघाला द्यायची एकाला, म्हणजे मुलाला जास्त भाऊ नसावात, इतकी लोकांची प्रवृत्ती खाली आली का नाही. पूर्वी लोक म्हणायची कौलाचं घर आहे, दारात 100 म्हशी आहेत, दारात लक्ष्मी आहे, पोरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी पोरगी जर गरीब असेल, भोळी महिला मंडळ, तर तिची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुझी पोरगी 12वीला गेली, लग्न करून घे, वायल्याच्या भानगडीत पडू नको, तू आहे भोळी, दिवस काढून घे, जगाच्या लाज निघून जातील. काय सुंदर सल्ला होता मला. आता या 2-4 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकू दे. आता काय बोलायचं, फार वाटोळ झालं महाराज. आणि पोरीचं वाटोळ तिची आईच करते, ध्यानात ठेवा. हा, इतकी खोडे आहेत पण फक्त दिसते अशी. पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी, तुला काम नाही दुसरं काही. अय, जर आजपासून महिला मंडळ पोरीच्या घरी डोकं लावलं, तू काशेवही लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, काशेवही लिहून. अहो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, चांगलं होईल नाही तर वाईट होईल. काळ बदलतो, तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समोर. काय म्हणते तुमचं, घरात माणसं राहणार नाही, 1, 2 हे दावे बिवे बंद होणार महाराज. आता दाव्याचं पॅकेज निघणार बामणाला, कावळाही तू सांग, भातही तू शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, जेव्हाचा प्रवचन ठुलंय त्याचा कर. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले, थोरल्याकडे मागितले, तुम्हाला आपला काय समज. धाकटा म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचा काय समज आला, तो नाही म्हणला मी फुकट करतो, त्याचा आहे एवढं तर म्हणा. आता तो तर मी आलाय. प्रवचन संपल्यावर बाबाची सुद्धा, कीर्तनकाराची सुद्धा पैसे मागायची लई पंचायत. 5 द्यायला संपलं काय जाते निघून, बाबाला टाकला खाटापाशी. मग आता पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही. मग एक जण म्हणला तुम्हाला कोणी फोन केला, छायला तुम्हाला मी बळ झालो का काय. मग बाबा लय हुशार, बाबा हुशारच राहते महाराज. मग तो चेप्पी केलेला सापडी, तो चेप्पी आल्या पुढे गेला, मला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. ती आहे चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग अंजू खरा मालक राहत होतो, कुठे राहत होती तर ते ताट होते ती सोडाय, हा त्याला सापडी गेला. मग आता काय करी, राम राम. तो तर याच्या पुढचा निघला. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांना प्रेम, तो म्हणला प्रेमाला लावा, पेट्रोल पुरती तरी दे. तो म्हणला मी तुला कळत नाही का, मी उघड आहे. मग ताटलीतले तरी 80 दे भाऊ. आता नाही महाराज, हे दावे बंद होणार. 1, घरात माणसं राहणार नाही, दावे बंद होणार, नोकऱ्या मिळणार नाही. आणि सगळ्या तरुण पोरांना सांगतो, नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा आता व्यवसायाकडे वळा, ती काळाची गरज. अहो, धंदा थोडा कमी होईल नाही तर जास्त. तुम्ही पहा महाराज, कोणत्याही शहरांच्या चौकांमध्ये पहा तुम्ही, पाणीपुरीची गाडी लागते, पाणीपुरीची गाडी लागते. त्याला जागा लागत नाही, पाण्याची टाकी लागत नाही, 10 रुपयाला 5 पुऱ्या. बर पुरी केवढी पाहिली तुम्ही. जर चांगला शेतकरी सोडला ना त्याच्यावर, फक्त टोकरीच ठेवईल तो. आम्हाला 2 तासात 1500 रुपयाचा गल्ला होतोय, 1000 रुपयाला भेऊ नाही. परत घरी जाऊन कपडे बिपडे बेडलून सेंट पेंट मारून फिराय मोकळा. फुटाण्याची गाडी पाहिली तुम्ही, एवढीच फुटाणी, एवढंच मडकय, एकच लाकुडी त्याच्यात, इळभर धूर निघतोय. मग कवा जाळतोय ते लाकूड, जळेल दाखव तुम्ही मला, सारखा धूर निघतोय. बरं त्या लाकडाचं माप कोणती कंपनी मध्ये ती काही कळत नाही, एवढंच. बरं भरीत आहे भारी, खालून घालीत आहे. 10 फुटाने 2 रुपयाला. त्या बिळकावण्यात एक गुतलं, 9च राहिले, उघडताना 1 गेलं, 8च राहिले. आपण लय पेल असल्यामुळं टरफलच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधले नाही. और केरळवरून हा भरायला आलाय, रात्री 2:30ला उठत आहे 5 रुपयासाठी. पाना घेऊन आले हायवेला, पाना 3 गुंठ्याचे माल झालेत. आणि त्याने आपली पोरं गाड्या खोलत ठेवले. अहो, MP UPची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला, ती किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपत रिलॅक्स. आपले 12 वाजेपर्यंत बाहेर जेवत.
लिंबू पिळून बायको देखणी करते तर गड्यांचा हातचं खात्या तो गडी त्यांना असं वळतोय. त्याचा शेंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ. तुम्हाला असं काही वाटत नाही का बुवा आपण काय आता तुम्हाला काय माया पुढे बसलं का खरे 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा ठोकले आमच्या चालले घरी तुमच्याकडून झालं नाही नाही महाराज व्यवसाय केलाच पाहिजे. एक घरात माणसं राहणार नाही, दहावी बंद होणार, नोकरी मिळणार नाही आणि चौथी गोष्ट घडणार आहे बायको मिळणार नाही. आता बायको जेवढे जेवढे लग्नाचे राहिले ते जवळ जवळ त्यांनी तो विषय सोडा. त्यांनी आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोप फर्स्ट टायमाला पाहणे नाही झोप आली तरी नाही डबाल झोपणे नाही तर मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला पोरगी आहे का रे? आहे का? किती आहे? 3. वा त्या मामाला रे त्या मागचा आहे का? अरे मामाला पोरगी आहे का? आहे. किती आहे? आणि तुला भाऊ किती आहे? अजून एक भाऊ आहे का? अजून एक. जो जास्त प्रयत्न करीन तोच गड काबीज करीन. नाही नाही महाराज आता बायको नाही. हा पहिली गोष्ट करणार आहे घरात माणसं राहणार नाही, दावे बनवणार, नोकरी मिळणार नाही, बायको मिळणार नाही आणि 5वी गोष्ट घडणार आहे शेतकरीच राजा होणार आहे. हो शेतीवरती फक्त नाराज होऊ नका, शेतीला साईड बिझनेस करा, शेती सोनेरी दिवस येणार. हो आणि शेती का परवडत नाही त्याची 7 ते 8 कारण मी तुम्हाला सांगतो. 1 वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2 टाटा बिंट्री, निरायकातर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणूच राहिले नाही. 3 युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, नर्मदा, दाल 2626 या केमिकल युक्त खतांमुळे जमिनीतले बॅक्टेरियाच राहिले नाही. 4 शेतकऱ्याच्या दारातून गाय आणि बैल गेल्यामुळं शेतीला शेणखतच मिळत नाही. 5 शेतकऱ्याच्या घरात व्यसनाचं प्रमाण जास्त झालं. 6 शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळं शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं शेतीला बांध राहिले नाही आणि बांधावरची झाडं नसल्यामुळं त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. 7 शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. पाणी लावून देतोय लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे कांदे भरून झाले तेव्हा हा गारका द्यायला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायचे होते कांदे, पाणी गेलं कस काय? ही बोगसगिरी पिकाला सांग. हा आणि 6वी आणि 8वी गोष्ट शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवत नाही. मग शेतकऱ्याचा सगळा पैसा बोगसच आहे ना. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काय असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटा होत्या? लग्न साधे करा ना. आणि कोणी जर म्हणलं लग्न साधं का भाऊ 1 लाख रुपये दे तो दारात मांडव घालतो. आता हा माझ्या अंगातला शर्ट आहे, हा फाटला तरी माझाच आहे, मळाला तरी माझाच आहे. एवढ्या समाजात मला जर कोणी म्हणलं का रे बा फाटका घातला घेऊन दे, नाही घातला मग बोल. तो म्हणा नुकडा हिंड भाऊ. मग आता काय? नाही महाराज पैसा हा जपून वापरा. संपत्ती आहे, अहो लक्ष्मी आहे ती. माझटल्यावर कामच दाखवली. हो आणि पैसा जास्त झाल्यामुळं समाजामध्ये 4 गोष्टी इतक्या बिंडोक आल्यात महाराज. 4 गोष्टी लग्नांमध्ये. 1 तो व्यय भेट कार्यक्रमाला यायला भेटायचं. आता ती ही एकमेकाचे कट्टर दुश्मन. त्या पोऱ्यानं त्याचा चांगला बीज फापलवल्यामुळे तो गडी वेगळीच होता. तो म्हणला पोऱ्या सोडीन लो, पण पोऱ्याचा बाप पिरगडीनच. आणि पोऱ्याची बापाची बाई पैसे सोडली होती, त्याला काही माहित नव्हतं लफड. आणि ती माई बोलणारे लय शाने राहतात. आता व्याई भेटते आले बो याई. आता याय नाही यायला कसं भेटावं? शाल टाकावी
आणि फोटो पुरतं निघून जावं. हा प्यायलाच होता. यांना अशी कवळी हल्ली यायला जसं घासाजवळ जावं. अहो याही जाग्या आम्हाला. दुसरा एक बावळटपणा आलाय तो लग्नामध्ये. तो बलून आलाय, बलून मंगलाष्टकाच्या टायमाला फुगा फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची. आता तो बंगरी नवर देव 10 मुसाळ्या गडी तो घातला बलून मध्ये. नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लर गेल्यावर 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरे मिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. 4 पायऱ्या. तू किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चुमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसा द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये डोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दाडपायची आणि एक पट भट येऊ द्यायची. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं. त्या पोरीने खणवलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला वाटलं खणवलं का काय, ते गेलं भाऊ. आणि ती नवरी घातली बलून मध्ये. आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं बलून मध्ये. आणि ती नवरी त्याला खेटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण स्मूथ टच म्हणतो. आणि एवढा चांगला टच त्याला कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं. जे फुगा फुटला, 9 बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या. काही बावळटपणा नाही जमा. आणि तिसरा एक बावळटपणा आलाय तो लग्नांमध्ये. आता तो सगळ्यांनी मिळून बंद केला पाहिजे. नाही ते फ्लॅक्स आलेत रस्त्याला, बोर्ड नवरा नवरीची. ते लावा बर का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलदीचे लावा. पावत नाही हो, पावत नाही. तो बंगरी नवरदेव. त्याच्या फोटो लावा. एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात आई बापाचा लावा. आता छत्रपती आपलं दैवत आहे, लावा ना. कोण नाही म्हणलं. तो भंगरी नवरदेव तो. आणि त्याचे फोटो कशी माहिती त्याच्यावर. हाय मी अजून. तुम्हाला वाटलं गेला का काय. आता ती नवरी तिकडे लांब झक मारायची ना, त्याच्या पुढे आणून उभी गेली. बावळट आणि नवरीचे फोटो तर इतके विंडो घेत. नवरीचे फोटो पहा माय का, पहा बर का. घागरा घालती, घागरा कळतो. आणि घागऱ्याचे एकटो खाता धरती. काही बावळाट सारखा नाही आपल्याला. आणि चौथा एक मुद्दा आलाय. आता तो सगळ्यांनी मिळून बंद केला पाहिजे. ते लग्नांमध्ये स्क्रीन आलाय, स्क्रीन. आता त्याच्यावर तो पोरगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवता त्याच्यावर. त्या पोऱ्याना पुरीना त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवता त्याच्या. मग त्यांनी वाढ्याना पळणे, याड्या बाबळीत मुका घेणे, कुत्र्या बसून सेल्फी काढणे, बोकड्याचा मुका घेणे हे दाखवता का. त्या पोऱ्यानं पुरीनं वड्यान पळायचं आणि कॅमेरावाल्याने त्यांच्या मागं. त्या पोऱ्यानं पुरीनं वड्यान पळायचं. अहो तो कोर्सच निघालाय. 2 दिवस आधी डोंगरा डांगरान पळायचं आणि ती त्याच्यावर दाखवायचं. वराडत असं ताईट बसून पाहतय म्हातारी माणसं. छे मै नाती सारखी दिसती, नाताची तू दिसती काय. आई बावळटपणा नाही महाराज काय. हो नाही नाही, हे बंद झालं पाहिजे महाराज आता. हो विठाला विठाला.
द्यायचं